Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn cell structure and microorganism lessons easy explanation. नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वीचा सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन आहे. याचे आपण 1, 2 आणि 3 असे पार्ट केले. 2 पार्टचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला भेटले नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपण थर्ड पार्ट बघूयात. ओके, Can you tell, did the garbage in pot B remain unchanged? ओके, आपल्याला इथं युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून आपण स्टार्ट करूयात. मी तुमच्या जास्त लक्षात येईल. फाईन. टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A, B. म्हणजे काय करायचं, 2 मातीची भांडी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्ही मार्क करायचे A आणि B. Mix some waste material like garden waste, dung, fruit peel, vegetable stalks, paper scrap, etc. with the spoil in a pot. म्हणजे काय करायचं, आपल्या घरातला जो भाजीपाला असतो, काड्या असतात किंवा सालं असतात किंवा भाज्यांचं उरलेलं खरकटं अन्न असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या, एका भांड्यात काढायच्या, एका मातीच्या भांड्यात काढायच्या. मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉइल इन पॉट बी. आणि मातीसोबत दुसऱ्या पॉटमध्ये तुम्ही काय करायचे, ग्लासचे तुकडे, घरातला कचरा, प्लास्टिकच्या बॅग्स ह्या मातीसोबत टाकायच्या. आणि पहिल्या कुंडीमध्ये मातीसोबत तुम्ही घरातलं जे ओला कचरा आहे तो टाकायचा. अरे लक्षात. डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज्ड? तुम्हाला काय वाटतं, बी मध्ये जे गार्बेज कचरा टाकलेला आहे तो तसाच राहील का, बदल होईल का त्याच्यात काही? वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपिअर? आणि ए पॉट मधलं कचरा कुठे गायब झाला आणि का गायब झाला? मायक्रोज प्रेझेंट इन सॉइल, डंग एक्सेट्रा. डंग म्हणजे काय, शेत, जे शेण असतं ना त्याला डंग म्हणतात. की मातीमध्ये आणि शेणामध्ये असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, मायक्रोब्स आहे, जे डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. आणि ते काय करतात, सगळ्या कचऱ्याचं विघटन करतात आणि काही दिवसातच कचऱ्याचं रूपांतर उत्कृष्ट खतामध्ये होतं. ओके, सो गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इंटू मॅन्युअर. मॅन्युअरचा अर्थ आहे खत. मॅन्युअर म्हणजे खत. सो ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड आर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. आणि यामुळे आपला परिसर सुद्धा स्वच्छ राहतो. ॲज इन द केस ऑफ गार्बेज फॉर प्रॉपर सीवेज डिस्पोजल. आणि हा कचरा लवकरात लवकर व्यवस्थित ठिकाणं म्हणजे डिस्पोज करणं, तो नीट नेटका टाकणं फार गरजेचं आहे. 2 मायक्रोब्स आर रिलीज्ड इन टू सीवेज ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे ते कुजण्यासाठी आपल्याला त्यांना व्यवस्थित कचरा कुंडीत टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची विभागणी नीट केली तर आपल्याला चांगलं खत मिळेल. वाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली? तुम्ही बघत असाल कचरा कुंडीत आमच्या इथं तर घेतच नाही. ओला कचरा, सुका कचरा नसेल तर डायरेक्ट हाकलतात. तर हे वेगळं का करतात? ऑब्झर्व द रूट्स ऑफ द बी. हे का करतायचं कारण नाही, कारण ओला कचरा कुजतो आणि कोरडा कचरा जो असतो तो लवकर कुजत नाही, त्याला बराच काळ लागतो. ऑब्झर्व द रूट्स ऑफ पीन अँड फेनुग्रिक प्लांट. आता इथे काय, रूट्स ऑफ पी म्हणजे वाटाण्याचं तुम्ही मुळं बघा. बीन म्हणजे किडनीच्या आकाराचे जे असतात त्याला आपण काय म्हणतो, कडधान्य. आणि फेनुग्रिक म्हणजे मेथी दाणे. ओके, त्याचे प्लांट्स तुम्ही बघा. व्हॉट कुड बी द फंक्शन्स ऑफ द नोडुल्स ऑन देअर रूट्स? म्हणजे तुम्ही आता काय करा, त्यांच्या रोपट्यांच्या मुळांचं निरीक्षण करायचं, मुळावर गाठी कशासाठी असतात याचा थोडा विचार करा बरं का. We have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compound. फार महत्वाचा मुद्दा आहे की मातीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि ते काय करतात, तुम्ही जर रोपट्यांची मुळं बघितली ना त्याच्यामध्ये गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये काय करतात, मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतला जो नायट्रोजन असतो त्याचं संयुगात रूपांतर करतात. म्हणजे फार महत्वाचं काम ते करतात. These nitrogenous compounds help to increase soil fertility. आणि याच्यामुळे मातीची सुपीकता वाढते and thereby the protein content of the pulses grown in that soil. आणि त्याच्यामुळे प्रोटीन कंटेंट हा वाढतो आहे आणि यामुळेच आपल्याला लक्षात येतं की कडधान्यातील प्रथिनांचं प्रमाण वाढण्यास मदत होते. आपण कडधान्य खा, प्रथिनं मिळतील. प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट काय दिलाय, विजिट द गार्बेज डेपो नियर युअर विलेज सिटी, फाइंड आउट द रिझन फॉर burying the garbage in the large
पिट्स देअर. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही काय करा आता तुमच्या इथल्या कुठल्या तरी कचरा कुंडीचं निरीक्षण करा आणि कचरा डेपोला भेट द्या मोठ्या चांगल्या, आणि मग बघाल की मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये कचरा म्हणजे गाडण्यामागचं तत्व काय आहे नेमकं तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही व्हिजिट दिली तुमच्या स्वतः प्रत्यक्ष बघितलं आपल्याला जास्त कळतं ना. आता इथे आहे हा प्रोजेक्ट आहे, हा बघा तुम्ही नक्की करा आवर्जून. आता लेट्स रिकॉल, आपण थोडंसं आठवूयात. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क? काय करते आई? आई काय करते, कोमट दूध घेते, त्यात थोडंसं विरजण लावते आणि मग सकाळी दही तयार होतं. इफ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क आर मिक्स्ड विथ ल्युकवॉर्म मिल्क, ल्युकवॉर्म मिल्क म्हणजे काय, कोमट दूध, अँड इट इज केप्ट ॲट द टेम्परेचर फॉर 8 to 10 hours, आणि आपण जर 8 ते 10 तासांसाठी आपण जर त्याच तापमानावर ठेवलं तर पटकन दही होतं. मायक्रोब प्रेझेंट इन द ड्रॉप ऑफ योगर्ट क्विकली मल्टिप्लाय अँड द मिल्क गेट्स कन्वर्टेड इन टू योगर्ट. मग दही कसं बनतं तर त्याची छान प्रक्रिया आपल्याला इथे उत्तर मिळते. मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर, बटर मिल्क, चीज एक्सेट्रा. म्हणजे आपण तूप खातो, आपण दही खातो, आपण ताक पितो. आता हे सगळ्यासाठी आपल्याला मायक्रोब्स खूप गरजेचे. हो, आपल्या सगळ्यांच्या पोटात मायक्रोब जातातच जातात, पण ते हेल्दी असतात, म्हणजे त्यांच्याशिवाय दही होणारच नाही, हो की नाही. आता इथे फर्मंटेशन, फर्मंटेशन म्हणजे काय, तुम्ही इडली खाता ना, इडली खाता त्यावेळेस किंवा डोसा खाता त्यावेळेस आई काय करते, उडीद डाळ किंवा तांदूळ भिजवते, दळते आणि त्याच्यानंतर ती 8-10 तासांसाठी भिजत ठेवते आणि मग सकाळी सकाळी पीठ असं फुगून वर येतं ना, त्याला म्हणतात फर्मंटेशन. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाइप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड फर्मंटेशन. ही आहे त्याची डेफिनेशन, जे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला. Heat generated in the process and carbon dioxide and some other gases are released. आता ह्या प्रोसेसमध्ये काय होते, हीट जनरेट होते आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि दुसरे गॅस सुद्धा रिलीज होतात, म्हणजे बाहेर पडतात. दिस गॅसेस कॉज अन इन्क्रीज इन व्हॉल्यूम. एक्झाम्पल म्हणजे याच्यामुळे तर मग व्हॉल्यूम वाढतो ना. ब्रेड डो अँड इडली बॅटर आर सीन टू राईज द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. आता आपण इडली पाहिलं, पण त्याच सोबत पावाची सुद्धा हीच प्रक्रिया केली जाते. जर फर्मेंटेशन झालं नाही तर पाव तयार होणारच नाही, हो की नाही. त्यासाठी पण हीच प्रोसेस असते. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज युज्ड फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क, प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रुट्स. तुम्हाला माहिती असेल की दारू ही फळांपासून आणि दाण्यांपासून करतात, तर त्यासाठी सुद्धा फर्मेंटेशन हीच प्रोसेस वापरतात. ब्रेड फ्रॉम फ्लावर as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins, antibiotics, etc. हे सगळे फर्मेंटेशनमुळे आपल्याला भेटतात. यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमच्या मेंदूची ताकद वापरा. वाय इज योगर्ट मिक्स्ड इन द बॅटर ऑर डो फॉर मेकिंग रवा इडली किंवा भटुरे, नान. तुम्ही खाल्ले असते ना भटुरे, नान, रवा इडली, ह्यासाठी योगर्ट का घालतात, तर फर्मेंटेशनसाठी, हो की नाही. हाऊ डू प्रिपरेशन्स लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. त्यांनी विचारलंय की ह्या सगळ्यामुळे की प्रिपरेशन्स लाईक दही असेल, इडली असेल, डोसा असेल, ते कसं असतं, इझी टू डायजेस्ट आहे. तर का बाबा, if microbes are allowed to grow in batter, dough, fruit juices, etc., they break down these substances, producing new compound as they grow and multiply in them. This microbial process is used in the production of various common food stuffs. तुम्हाला माहितीये का, ही जी धान्याची पिठं असतात किंवा फळं असतात याच्यामध्ये जर सूक्ष्मजीवांची वाढ होऊ दिली ना, तर हे काय करतात, सूक्ष्मजीव अन्नांचं अपघटन करतात आणि नवीन रसायनाची निर्मिती करतात. त्यामुळे अनेक पदार्थ आपण या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं बनवत असतो. समटाइम्स व्हेन यू आर इल, द डॉक्टर प्रिस्क्राइब्स कॅप्सूल्स ऑर इंजेक्शन ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. तुम्ही गेला असाल दवाखान्यात, पेनिसिलिनचे इंजेक्शन कधी ना कधी घेतलंच असणार आहे. These types of medicines destroy the pathogens and retard their growth. म्हणजे शरीरात गेलेले जे बॅक्टेरिया असतात किंवा जे जीवाणू असतात त्यांना मारण्याचं काम हे इंजेक्शन्स करतात. त्याचसोबत त्यांची वाढ सुद्धा ते रोखतात. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स, जे आपण नेहमीच घेतो अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. आणि हे अँटीबायोटिक्स सुद्धा विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासूनच तयार करतात, हे लक्षात घ्या. Diseases like tuberculosis, typhoid, cholera, etc., which are previously considered incurable. म्हणजे या अगोदर ट्युबरक्युलोसिस असेल. आता ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, की क्षय, टायफॉइड, कॉलरा यांसारखे रोग पूर्वी असं मानायचं की ते आटोक्यात येत नाही, पण
हॅव नाव कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक. पण या अँटीबायोटिकमुळे आता ते नियंत्रणात आलेले आहे. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics with their food. Plant diseases can be controlled with the help of antibiotics. म्हणजे तुम्हाला माहिती का, पाळीव प्राण्यांच्या अन्नात सुद्धा प्रतिजैविके मिसळून त्यांना रोगांपासून संरक्षण देतात. आमच्या घरात कुत्रा आहे मॅक्स, त्याला सुद्धा आपल्यासारखीच औषध द्यावी लागतात आणि गायी गुरं यांना सुद्धा तशीच औषध द्यावी लागतात. त्यामुळे लक्षात काय ठेवायला सांगितले आपल्याला, दो अँटीबायोटिक्स आर युजफुल, म्हणजे जरी अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविके ही युजफुल असतील फॉर क्युरिंग सर्टन डिसीजेस, दे कॅन बी हार्मफुल इफ युज्ड विदाउट कन्सल्टिंग अ फिजिशियन. म्हणजे तुम्ही म्हणाल चला मी माझ्या मनाने औषध घेईल, जमणार नाही. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवणं अत्यावश्यक आहे. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor prescription. आणि डॉक्टरांनी सांगितलं असेल की 3 दिवसांचा कोर्स करा, तर गपचूप करायचा, त्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही. इनफॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन्स ऑर आर ओन टू ट्रीट एलिमेंट्स लाईक बॉडी एक्स, हेडेक्स, कॉमन कोल्ड्स. म्हणजे तुम्हाला वाटतं की डोकं दुखते, चला मेडिकलवाल्याला औषध सांगू, अंग दुखते, त्रास होतोय, चला म्हणजे डॉक्टरांना जाण्यापेक्षा मेडिकलवाल्याकडे जाऊ, तसं करायचं नाही. तर तुम्ही परस्पर करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या, ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं आणि ते लक्षात ठेवायचं, घरच्यांना पण सांगायचं. फाइंड आउट, आपल्याला शोधायला काय सांगितलंय, वाय आर इन्फंट्स वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू अ फिक्स टाइम शेड्यूल. तुम्हाला माहिती का, लहान तान्ह्या बाळांना एका विशिष्ट शेड्यूलनुसार इंजेक्शन दिली जातात. व्हॉट इज वॅक्सिन, आणि वॅक्सिन म्हणजे काय, म्हणजे लस म्हणजे काय, तर ती वॅक्सिन म्हणजे काय ते समजून घ्यावं लागणार आहे. आता कोरोनामुळे तुम्हाला सगळ्यांना माहित झालं असणार आहे वॅक्सिन नेमकं काय असतं. सो कुणी कुणी कोरोनाचं वॅक्सिन घेतलंय, जे कोणी व्हिडिओ बघत असेल घेतलं असेल तर मला कमेंट करून सांगा. अ वॅक्सिन इज प्रोड्यूस इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. म्हणजे वॅक्सिन सुद्धा मायक्रोबच्याच मदतीनं करतात. दॅट गिव्हन इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. आणि त्या विशिष्ट आजारावरती मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम ते करतात. इफ यू हॅव बीन वॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज आर इम्युनिटी दॅट इज रेजिस्टन्स टू दॅट डिसीज इन्क्रीजेस. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये लोकांना वॅक्सिन घ्यायला लावायचं जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. सो दॅट द पॉसिबिलिटी ऑफ कंट्रॅक्टिंग दॅट डिसीज इज ग्रेटली रिड्युस्ड. म्हणजे रोगाला आपण आळा घालण्यासाठी किंवा रोग थांबवण्यासाठी त्याची मदत होते. मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड इन प्रोसेस ऑफ लाईक टॅनिंग ऑफ स्किन. तुम्हाला माहिती कातडी कमवण्याचा बिझनेस असतो, त्यासाठी सुद्धा मायक्रोब्स लागतात. प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव. म्हणजे अगेवचा अर्थ आहे घायपात. ही एक वनस्पती अगेव, घायपात तुम्हाला माहिती असेल, त्यापासनं तुम्हाला दोरी तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो मायक्रोबचा. सो मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. मायक्रोब्स कशासाठी यूज करतात, फॉर देअर, म्हणजे काही काही सूक्ष्मजीव तर तेलावर सुद्धा वाढतात. सच मायक्रोब्स आर यूज टू क्लिअर अ लेयर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ an ocean or a lake formed due to a leak or a spill, that is to clear an oil slick. खूप वाईट किंवा विचित्र प्रसंग येतो जेव्हा एखादं बोट लीक होते किंवा एखादं ऑइलचा टँक लीक होतो आणि समुद्रावरती ऑइलचा लेअर येतो. मग अशा वेळेस हे मायक्रोब्स आपल्या खूप कामात येतात, जे पाण्याला स्वच्छ करतात. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड feces, wet, garbage, etc. is collected and used in a biogas plant to produce biogas and fertilizer. तुम्हाला माहिती असेल शेतातील पालोपाचळ असतो, कचरा असतो, मानवी मलमूत्र असतं, घरातला ओला कचरा एकत्र करून बायोगॅसचा निर्मिती माध्यमातून जैववायू किंवा खत निर्मिती केली जाते. कोणाच्या घरी आहे का बायोगॅस, असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे इथे आपण आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचा युजफुलनेस आपण बघितला. तर मी आता इथेच थांबतीये. नेक्स्ट व्हिडिओ, चौथा व्हिडिओ करते, त्याच्यामध्ये हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स करूया, कारण खूप मोठी लेंथ नाही वाढवायची आपल्याला. सो आधीच्या 2 पार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि बाकीचं मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाठवते. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.